नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ नांदोसकर. तर दरवेळी आम्ही तुम्हाला ट्रॅव्हल व्हिडिओ दाखवत असतो. आज आम्ही आमच्या किचनची टूर देणार आहे तुम्हाला, आणि जे की आम्ही आत्ताच रिनोव्हेट केलं आहे. सो लेट्स गो. सो घरात एंटर केल्या इकडे एक वॉल होती ज्यावर मी माझा कप स्टँड लावलेला, पण नंतर आम्ही ठरवलं की आपण ओपन किचन करूया, म्हणून ती वॉल आम्ही ब्रेक केली. आणि इकडे एकदम प्लेन वॉल होती ज्याच्यावर थोडं लिकेजचा इश्यू होता. लिकेजचा इश्यू म्हणजे ती वॉल थोडी वेट व्हायची. सो आम्हाला असं वाटलं की प्लायला काय प्रॉब्लेम नको. तसं पण आम्ही मरीन प्लाय वापरला आहे, पण इन फ्युचर जाऊन काय प्रॉब्लेम नको म्हणून आम्ही त्या वॉलवर आम्ही ही टाईल्स लावली. आणि हे मला माझ्या फ्रेंडने दिलं आहे, पल्लवीने. सो ही वॉल एकदम प्लेन वाटत होती म्हणून मी त्याच्यावर ह्याचा यूज केला. सो ही गौरवची आयडिया होती की इथे लुवर्स लावून घ्यायचे, त्याच्यामुळे ह्या प्लायचा लुक थोडा एकदम चांगला दिसेल. आणि हेही त्यानेच सांगितलेलं की थोडंसं असं काहीतरी शोपीस ठेवायसाठी एक जागा करायला, आणि त्यामुळे आम्ही इथे एक छोटीशी जागा केली आहे 2. त्याच्यामुळे हा कॉर्नर जरा अजूनच जास्त चांगला दिसतोय. ह्या सगळ्या गोष्टी मी आयकियामधून घेतल्या आहे. ही स्लेट, हे एलिफंट्स आणि हे छोटे छोटे शोपीस ब्राईट वाटायसाठी आम्ही इथे लॅम्पचा यूज केला. पहिला आम्ही असं ठरवलेलं की आम्ही 2 लॅम्प्स लावू इकडे, पण नंतर आम्ही जेव्हा क्रॉफर्डला गेलो लोहार चाळमध्ये, तिथून आम्ही हा लॅम्प घेतला आहे. तर हा लॅम्प मला खूप आवडला, कारण ही स्पेस थोडी छोटी आहे आणि जर आम्ही 2 लॅम्प लावलं असतं तर ते खूप वेगळं दिसलं असतं. पण हा लॅम्पमुळे थोडं हा कॉर्नर खूप छान दिसतोय. मला माझ्या हॉलचा स्पेस थोडा वाढवायचा होता, आणि हा ज्या वॉल जी मी ब्रेक केली तो स्पेस मला डायनिंग एरियासाठी हवा होता, कारण ह्याचा मला खूप जास्त यूज होईल माझा व्हिडिओ बनवण्यासाठी. प्लस कोण आलं तर आम्हाला गेम खेळायला खूप आवडतं, तर म्हणून मी 4 चेअर्सची अरेंजमेंट केली इकडे, जे की आम्ही आरामात आतमध्ये टाकू शकतो आणि ते तेवढ्या स्पेसमध्ये बरोबर राहतं. त्यामुळे हा एरियाचा स्पेस कमी होत नाही आणि तेवढ्या जागेचं युटिलायझेशन पण होतं. सो हा आहे आमचा किचन, जे आम्ही आमचे छोटे मोठे आयडिया वापरून खूप छान बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी देवघरापासून स्टार्ट करते. हे देवघर आम्हाला वाटलंच नव्हतं की ते एवढं छान होईल. जेव्हा आमच्या इंटिरियरवाल्यांनी ते बनवलेलं, मला ते लिटरली कम्प्युटर टेबलसारखं वाटत होतं. पण हे जे त्याने आर्ट वर्क जे केलं आहे ते खूप छान वाटतंय, आणि ह्या ओममुळे एकदम जरा जास्त शोभा आली आहे. आम्ही इकडे दरवाजा लावणार होतो, पण ते एकदम ब्लॅक वाटत होतं आणि हे आतलं काहीच दिसत नव्हतं. आता देवघर खूप छान दिसतंय. सो देवाराच्या बाजूला आम्ही व्हाईट मार्बल सिलेक्ट केलं. पहिलं इकडे ग्रीन मार्बल होतं, आम्ही इथे व्हाईट केलं, कारण व्हाईटमध्ये जेवढं तुम्हाला कलर्स बरोबर प्ले करायला मिळतं तेवढं ब्लॅक मार्बल्स बरोबर तुम्हाला कलरची लिमिटेशन होते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही वरती व्हाईट ॲक्रेलिक चा यूज केला आणि खाली ग्रे ॲक्रेलिकचा यूज केला. हा एकदम ग्रे नाही आहे, असं थोडा पर्पलिश ग्रे आहे. कलर आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे टाईल्स आम्ही व्हाईटच घेतले, कारण त्याच्यामुळे थोडा लुक चांगला येईल आणि किचन थोडं ब्राईट दिसेल. सो हे ओपनिंग हँडल्स आहेत, ज्याच्यामध्ये 3 कलर ऑप्शन दिलेले, एक गोल्ड, सिल्वर आणि रोज गोल्ड. आम्ही रोज गोल्ड चूज केला कारण ते खूप छान दिसेल असं वाटलेलं, आणि दिसतंच आहे छान. इथे असे 2 कंपार्टमेंट्स ठेवलेत आम्ही, ज्याच्यामध्ये मी मसाले आणि थोडंसं खाऊचं सामान ठेवलं आहे. हे मी सगळं चेंज करणार आहे. आता मी सध्या तात्पुरतं लावून घेतलं आहे. प्लस इकडे आम्ही सगळं चाय वगैरे जे इझिली हाताला लागेल असं ठेवलं आहे. त्यानंतर थोडंसं वेगळं आणि युनिक वाटायसाठी आम्ही ही सगळी एकच थीम ठेवली आहे, ब्लॅक. ॲक्च्युली हे रोज गोल्डमध्ये येणार होतं, पण काहीतरी चेंजेसमुळे ते ब्लॅकमध्ये आलं आणि ते नशीब ब्लॅकमध्ये आलं, त्यामुळे ती ही एक पूर्ण थीमच होते ब्लॅक अशी. आणि ह्यात आम्ही फ्लोटिंग ग्लासचा वापर केला आहे. फ्लोटिंग ग्लासचा वापर की जे आतमध्ये ठेवलं आहे ते दिसू नये. सो इकडे आम्ही 2 सेक्शनमध्ये ट्रॉलीज केले आहेत. मी अजून काही सेट नाही केलं आहे, आणि हे त्यांनी चांगलं स्टील वापरलं आहे जे लवकर गंजणार नाही. प्लस इकडे मला डिश वगैरे ठेवायला सगळं आहे, आणि इथे फक्त या 2 सेक्शनमध्येच ट्रॉली आहेत, आणि इकडे कंपार्टमेंट्स आहेत. इकडे मी सगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस ठेवलेत. मी हे सगळं व्यवस्थित सेट करून नंतर पुन्हा एकदा मस्त व्हिडिओ बनवेन. त्यानंतर इकडे आम्ही सगळे ग्लासेस ठेवलेत आमचे,
जे की आम्ही डीमार्ट आणि आयकियामधून घेतलेत. आणि छोटंसं बार काउंटर आम्ही बनवलंय. सो इकडे आम्ही LED लाईट्स लावलेत, ज्याचा डोळ्यांना जास्त त्रास नाही होते. आणि त्यामुळे मला इकडे जर काय काम करायचं असेल तर सगळं मला व्यवस्थित दिसतं. आणि त्यामुळे ह्या किचनला थोडं लुक पण ब्राईट येतंय, कारण हे मार्बल्स पण व्हाईट आहेत. सो मी हा ॲक्वागार्ड घेतला आहे, ज्याच्यात आम्हाला हॉट आणि नॉर्मल वॉटर मिळतं. आणि हा स्टोरेजवाला नाही आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला मोटर लावावी लागते. आम्ही एक चूक केली, आम्हाला माहीत नव्हतं की विदाऊट स्टोरेजवाल्या ॲक्वागार्डसाठी मोटर लागते. आणि ह्याच्यासाठी आम्हाला मोटर लावण्याचा वेगळा खर्च आला. त्यामुळे काही गोष्टी आपण जेव्हा प्लॅन करतो त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हे पण बघावं लागतं की त्याच्यासाठी अजून काय काय लागणार आहे. आम्ही ज्या चुका काय काय केल्या आहेत किंवा आम्ही बजेट प्लॅन करताना काय काय गोष्टी चुकलो आहेत त्या तुम्ही नाही चुकाव्या, ह्याच्यासाठी मी थोडंसं इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सो अजून आम्ही आमचा फ्रीज चेंज नाही केला आहे, आम्ही तो लवकरच चेंज करू. हा माझा जुनाच फ्रीज आहे. आणि त्यानंतर ही वॉल जी एकदम प्लेन होती आणि हे सगळं मी वॉल ब्रेक केली त्याच्या आधी त्या वॉलवर लावलेलं, मग ते असंच जाईल म्हणून आम्ही ते इकडे शिफ्ट केलं. आणि हे सगळे कप्स मला गिफ्ट्समध्ये आले आहेत. हा माझ्या एका चांगल्या फ्रेंडने मला दिला आहे, निकिताने. आणि हे बरेच सारे गौरवने वगैरे दिले आहेत. सो आमचा किचन तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्यात अजून काही ॲड करायचं असेल आणि जर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. काही महत्त्वाच्या टिप्स मला द्यायच्या आहेत. पहिलं म्हणजे आपण जेव्हा किचन रिनोव्हेट करतो तेव्हा आपण फक्त किचनचा इंटिरियरचा बजेट काढतो, पण आपण हे होम अप्लायन्सेस जे घेतो, लाईक हॉब वगैरे जे सगळे घेतो त्याचं आपण काहीच कॉस्टिंग करत नाही. ह्यात आम्ही पण चूक केली की आम्ही त्याचा सगळा काहीच विचार नाही केला. आम्ही फक्त इंटिरियरचाच बजेट काढला आणि त्यानंतर मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या जे आमचं थोडं ओव्हर बजेट गेलं. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही प्लॅन करत असाल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्याचा पण विचार करा की आपल्याला काय काय अप्लायन्स घ्यायचे आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी अप्लायन्स घेत आहेत, फॉर एक्झाम्पल आम्ही ॲक्वागार्ड घेतलं जे विदाऊट स्टोरेज होतं. आम्हाला माहीत नव्हतं की त्याच्यात मोटर लावावी वगैरे लागते. सो त्याचा एक वेगळा एक्सपेन्स आम्हाला झाला. तर ते पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की तुम्ही काय घेणारे आहेत. सो तुम्हाला आमचं इंटिरियर आवडलं असेल आणि तुम्हालाही असं काहीतरी करायचं असेल तर मी आमच्या इंटिरियर डिझायनरचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश करेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सगळे डिटेल्स देईन. हे शोरूम त्यांचं कटाई नाक्याला आहे, जे MG शोरूमच्या अपोजिटच आहे. सो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब सो दॅट यू कॅन नोटिफाईड वेन एव्हर आय पोस्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.